मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टरमध्ये. स्क्रीनवरून तुम्हाला कळलंच असेल, थंबनेल तुम्ही वाचला असेल. आजचा व्हिडिओ खास करून कोंबड खताबद्दल असणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारलेलं होतं, की साहेब कोंबड खत आपल्या प्लॉटमध्ये टाकू का नको? कोंबड खतामध्ये नेमकं काय असतं? कधी टाकायला पाहिजे? किंवा कोंबड खत टाकल्यानंतर काय फायदा होणार आहे? नुकसान तर होणार नाही ना? कोंबड खत नेमकं कधी टाकावं? म्हणजे कुठल्या हंगामात टाकावं? बरेच प्रश्न होते. थोडक्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये मी योग्य ती माहिती देणार आहे. म्हणजे कोंबड खतामध्ये कुठले घटक असतात आणि कोंबड खताचा वापर कुठल्या पिकामध्ये किती, कधी आणि कसा करायला हवा आणि वापर केल्यानंतर तुम्हाला कुठले फायदे होणार आहेत, ही माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आशा करतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल. व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर अभ्यासू शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. चला तर सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे मित्रांनो एक सूचना पटकन सांगतो. आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचं सध्या शेड्यूल आहे. शेड्यूल मी स्वतः बनवलेले आहेत, मराठीमध्ये आहे. त्या पिकाची लागवड ते काढणी तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. हे शेड्यूल तुम्ही तुमच्या WhatsApp नंबरवरती PDF स्वरूपामध्ये खरेदी करू शकता. खरेदी करण्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. काहीही शंका असल्यास फोनपे, गुगल पे नंबरवर पेमेंट करायचं असल्यास हा नंबर तुम्ही वापरू शकता. ठीक आहे? तर सुरुवातीला पाहूया की कोंबड खत म्हणजे नेमकं काय? आता सगळ्यांना माहिती आहे तरी देखील पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगतो. कोंबड खत हे कोंबड्याची विष्ठा आणि पोल्ट्री फार्ममध्ये खाली अंतरलेल्या साहित्याचा म्हणजे लाकडाचा भुसा किंवा भाताचा तूस यांचा कुजलेला अर्क असतो. हे सर्व प्रकारच्या सेंद्रिय खतामध्ये शेणखत किंवा लेंडी खत पेक्षा तुम्हाला चांगला आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला शेणखत आणि लेंडी खतापेक्षा जास्त आणि खूप चांगले न्यूट्रिएंट्स पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, की शेणखत टाकू का लेंडी खत? जर कोंबड खत उपलब्ध असेल तर कोंबड खत नक्की घ्या. ठीक आहे? कोंबड खतामुळे तुम्हाला पिकांची जलद वाढ झालेली दिसून येते आणि ही सहज आणि वेगाने आपल्या पिकाला मिळत असतात. आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच लोकांना हे माहीत नाही, की कोंबड खतामध्ये नेमकं किती घटक असतात आणि त्यांचं प्रमाण किती असतं. बघा, जर तुम्ही 100 किलो कोंबड खत घेत असाल, तर त्याचं प्रमाण तुम्हाला हे दिलेलं आहे मी. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर आणि ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर 100 किलो कोंबड खतामध्ये नत्र किती मिळतो? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल, तर ते उत्तर आहे 1.5 ते 3.5 किलो. म्हणजे हे व्हॅरी करतं, पण याच्यामध्येच आहे 1.5 ते 3.5 किलो. फॉस्फरस किती असतो 100 किलो कोंबड खतामध्ये? 1.5 ते 2.5 किलो. पोटॅश किती मिळतं? तर 1 ते 1.5 किलो. असंच तुम्ही बाकीचं प्रमाण चेक करू शकता. ठीक आहे? खूप महत्वाची माहिती आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा. ही माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मी माहिती प्रत्येक घटक वाचत बसत नाही. कारण खूप वेळ जातो. तुम्हाला काही प्रमाण PPM मध्ये दिसेल म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट जे असतात ती अतिशय कमी प्रमाणामध्ये लागत असतात. त्यामुळे ते आपण PPM मध्ये गणत असतो. बघा सेंद्रिय कर्ब तुम्हाला 10 ते 15% सगळ्यात जास्त सेंद्रिय कर्ब तुम्हाला कोंबड खतामध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे? ओके. वापराची पद्धत अतिशय महत्वाचा विषय आहे. कधी आणि कसे वापरावे? उदाहरणार्थ तुम्ही कलिंगड, कांदा, ऊस, सोयाबीन यासारख्या पिकासाठी बेसल डोसमधून भरताना हे जर खत वापरत असाल तर अतिशय चांगली पद्धत आहे. अ, लागवडीच्या किमान 10 ते 15 दिवस किंवा 20 दिवस आधी तुम्हाला ते जमिनीमध्ये मिसळणं गरजेचं आहे. म्हणजे कोंबड खत कधीही बेडमध्ये टाकून लगेच लागवड करायची नाही. निदान 15 ते 20 दिवस लागवडीच्या अगोदर तुम्हाला मातीमध्ये मिसळायचं आहे किंवा बेडमध्ये मिसळायचं आहे. पाणी द्यायचं आहे, ते थोडंसं थंड करायचं आहे आणि मग तुम्हाला लागवड करायची आहे. ठीक आहे? कन्फ्यूज होऊ नका. कुठल्याही पिकामध्ये लागवडीचे 15 ते 20 दिवस अगोदर तुम्ही कोंबड खत देणं गरजेचं आहे. वापराचे प्रमाण एकरी किमान 1 ते 2 टन तुम्ही वापरू शकता. एवढं प्रमाण पुरेसं आहे. म्हणजे 2 टन जास्तीत जास्त, कमीत कमी 1 टन वापरू शकता. सर्वात महत्वाची काळजी, कच्चे किंवा न कुजलेले कोंबड खत कधीही वापरू नये. कच्च्या खतातून अमोनिया गॅस आणि उष्णता बाहेर पडते. ज्यामुळे पिकांच्या पांढऱ्या मुळांना चटका बसतो व ती जळू लागतात आणि पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे खत पूर्णपणे कुजवून थंड करून वापरावे. खत कुजवण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा कल्चरचा वापर तुम्ही करू शकता. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचा जो प्रश्न असतो ना कोंबड खत कधी टाकावं? लागवडीच्या 15 ते 20 दिवस आधी जमिनीत टाकायचं आहे आणि खात्री करून घ्या ते चांगलं कुजलेलं आहे, ते थंड झालेलं आहे, ताजं कोंबड खत नाही. ओके? कोंबड खताचे काय फायदे होतात हो? जलद वाढते म्हणजे यातील नत्र पिकांना लगेच लागू होते त्यामुळे पिकांची शाखी वाढ तुम्हाला अत्यंत वेगाने झालेली दिसून येते.
जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण ज्याला म्हणतो ती चांगली होते. कॅल्शियम मुबलक असतं याच्यामध्ये, त्यामुळे फळांची गुणवत्ता, पेशींची बळकटी वाढवण्यासाठी लागणार जे काही कॅल्शियम असते ते पिकांना चांगले मिळते. याचा थेट फायदा कलिंगड सारख्या फळ पिकांमध्ये साईज वाढण्यामध्ये होतो. म्हणजे किंवा कांदा असेल, कलिंगड असेल, केळी असेल, फळांची साईज तुम्हाला वाढवायची असेल तर कोंबड खत बेस्ट ऑप्शन आहे. फॉस्फरसमुळे मुळांची वाढ चांगली होते. चांगल्या प्रकारचा फॉस्फरस तुम्हाला या ठिकाणी मिळतो. फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्याने लागवडीनंतर पिकांच्या मुळांची मजबूत वाढ होते, खोड जाड होते. म्हणजे आपण म्हणतो ना बुंदा वाढवायचा आहे, कांद्याची मान असेल किंवा केळीचा बुंदा असेल, हे जर वाढवण्याचं असेल तर तुम्हाला कोंबड खत बेसल डोस देणं गरजेचं आहे. मातीचा पोत म्हणजे सेंद्रिय कर्ब सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे मातीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि जीवाणूंची संख्या वाढते. परिणामी तुम्हाला ओव्हरऑल उत्पादन वाढण्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, जास्त रॉकेट सायन्स नाहीये. प्रत्येक सेंद्रिय खत म्हणजे गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल, लेंडी खत असेल, हे समजून घ्या की ह्याच्यामध्ये कुठले घटक असतात, हे आपल्याला नेमके किती कुजवायचे आहेत, हे कधी वापरायचे आहेत, ह्यांचं वापराचं प्रमाण किती आहे. कारण प्रत्येक खत प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक पिकासाठी बनलेलं नाही. त्याची तुम्हाला वापरायची योग्य पद्धत समजून घेणं गरजेचं आहे. चला मग, माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तळमळीने सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर अभ्यासू शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.